आणि प्रार्थनेचं स्वरूप सांगतायत, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. लक्ष देऊन ऐका. आता आपल्याला आता या पदाचं चिंतन करायचं आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, आता तुम्ही गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आता या ध्रुपदाशी, या ध्रुपदातल्या चरणाशी आता शब्दाचा, आता या पदाचाही संदर्भ आहे, संबंध आहे. जीवलग या पदाचा सुद्धा संबंध आहे आणि साधू संत या पदाचा सुद्धा संबंध आहे. कसा तो बघा. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, आता तुम्ही गोमटे करा. ऐका, आपण आता पहिल्यांदा बघू आता शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो. आता शब्द शास्त्रीय चिंतन असं आहे, आता शब्द 3 अर्थाने वापरला जातो. आता शब्द एकतर मंगलवाचक या पदाने वापरला जातो, आता शब्द प्रारंभ या पदाने वापरला जातो आणि आता शब्दानंतर या पदाने वापरला जातो. विठाला विठाला. आता हे मंगलवाचक शब्द कसा आहे बघा. आता हे संस्कृत मधल्या अथ शब्दाचं पद आहे. बघा तुम्ही संस्कृत मधले जेवढे ग्रंथ आहे बघा तुम्ही, ब्रह्मसूत्रातलं सुद्धा म्हणजे संस्कृतमय सूत्रमय असणारे जेवढे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांची सुरुवात अथ या पदापासून झालेली आहे. अथा तो ब्रह्म जिज्ञासा. अर्थात बरेचसे ग्रंथ आहे. नारद भक्ती सूत्राची सुद्धा सुरुवात अथ या पदापासून झालेली आहे. माझा मुद्दा काय आहे, आता हे पद संस्कृत मधलं अथ या पदाचं वाचक आहे, तर मंगल हे या अर्थी आता हा शब्द वापरला जातो, म्हणून मंगलवाचक हा आता हा शब्द आहे. परंतु जगद्गुरु तुकोबरायांना या ठिकाणी आता हा शब्द मंगलवाचक म्हणून वापरायचा आहे का? नाही. का नाही? तर मागचा पुढचा आपल्याला संदर्भ बघून त्याचा संदर्भ लावावा लागेल. ऐका, पुढे चालून मी सांगतो. आता हे पद दुसऱ्या अर्थी वापरल्या जातं, प्रारंभ. प्रारंभ या अर्थी वापरल्या जातो. परंतु जगद्गुरु तुकोबरायांना म्हणायचं आहे का, आता मी प्रारंभ केलाय, मी आताच परमार्थाला लागलो आणि आता परमार्थाला आताच मी मागच्या वारीत माळ घातली आणि आताची आता माझं तुम्ही गोमट करा, असं तुकोबरायांना म्हणायचंय? नाही. तुकोबरायांना प्रारंभ या अर्थी सुद्धा हे पद या ठिकाणी वापरायचं नाही. तुकोबरायांना हे पद वापरायचंय नंतर या अर्थी. विठाला आता हे पद आणखी एका ठिकाणी वापरल्या जातं. एखादा विषय असेल, म्हणजे ऐका, एखादा विषय असेल आणि तो विषय संपून आपल्याला त्या ठिकाणी त्यांना समजावून सांगायचं, म्हणजे एक विषय संपवायचा आणि दुसऱ्या विषयाची सुरुवात करायची, त्या ठिकाणी आता हे पद वापरलं जातं. मी माऊली ज्ञानोबरांचा दृष्टांत सांगतो, लक्ष देऊन. आता हृदय हे आपुले चौफाळून या भळे वरी बैसव पाऊले श्री गुरूंची. अर्थात आता मागच्या 14व्या अध्यायाचा संदर्भ त्या ठिकाणी घेऊन ज्ञानोबराय म्हणतायत, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे. अर्थात मागचा विषय काय आहे त्याला जोडून जर दुसरा विषय सांगायचा असेल मागच्या विषयाला अनुसरून, तर आता आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, आता उघडी दरिया कापी नसळे मातीच्या खोळे, दगड आला पोटाची मनुष्य देहायचा, मनुष्य देहायचा, मनुष्य मनुष्य देह काय ध्रुपद? आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे. मनुष्य देह काय? आई सानिध्य साधले ते साधा सिद्ध. हे बघा या ठिकाणी सुद्धा आता हा शब्द, हे बघा बाबांनो, हा अनमोल नरदेह तुम्हाला मिळालेला आहे.
आतापर्यंत जे आयुष्य गेले ते जाऊ द्या, परंतु आता तरी कमी डोळे उघडा. म्हणून आता उघडी डोळे तरी अद्याप न कळे. म्हणून आता म्हणजे मागच्या विषयाचा संदर्भ सांगण्याकरता आता हे शब्द वापरले जातो. ऐका, तुम्हाला कळेल असं उदाहरण सांगतो, लक्ष देऊन ऐका. मग मी पसायदानातली एक उभी सांगतो आणि हा विषय पुढे घेतो. लक्ष देऊन ऐका. समजा एखाद्या गावात दोघा भावाभावाचे भांडणं झाले, वाद झाला. वाद झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी 10-5 गावातले प्रतिष्ठित व्यक्ती जात आहेत. बाबांनो, कार्य भांडणं करता, अरे असं करायला नाही पाहिजे, तुमचे वाडवडील पूर्वज असे नव्हते, अरे तुमचा बाप तंटामुक्तीचा अध्यक्ष होता आणि तुम्ही तर भांडणं करतात आणि एवढ्या एवढ्या क्षुल्लक गोष्टीवरून भांडणं करता. झालं गेलं विसरून जा, परंतु आता इथून पुढं मात्र सुखाने राहा. म्हणजे मागचा विषय संपून दुसऱ्या विषयाला सुरुवात करायची, त्या ठिकाणी आता शब्द वापरला जातो. विठाला विठाला. लक्ष द्या माझ्या शब्दांकडे, बघा तुम्ही. ज्ञानोबा म्हणतायत आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे ज्ञानोबा म्हणतायत आता विश्वात्मके देवे याने आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे परंतु केव्हा द्यावं याचा संदर्भ काय लावता येईल, याची विषयाची संगती कशी लावता येईल. केव्हा ज्ञानोबरायांनी पसायदान मागितलं बाप, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले हेथ माझे जे उरले पायिकपण. अर्थात पायिकपण अर्थात सेवे करता मी ही सेवा केली, ही वाङ्मय असणारी वाग्यज्ञ असणारा हा पूर्ण केला आणि मी सेवे करता अर्थात पायिक झालो, सेवक झालो आणि आता ही सेवा केल्याच्या नंतर मला हे दान द्या. कोणतं दान? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे मागच्या विषयाचा संदर्भ पुढच्या विषयाशी जोडायचा म्हणून आता विठाला विठाला. म्हणून आता हा शब्द वास्तविक पाहता जगद्गुरु तुकोबारायांनी आता हा शब्द वापरला ना, आता त्याचं मी कारण सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबरायांच्या चरणी आपल्या अंतकरणातली प्रार्थना मागणी व्यक्त करतायत. आता तुम्ही माझं गोमट करा असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत. आता म्हणजे याचा अर्थ मी काय सांगितलं, आता पदाचा अर्थ सांगत असताना मागच्या विषयाचा संदर्भ पुढच्या विषयाशी जोडत असताना आता हे पद वापरलं जातं. म्हणजे याचा अर्थ जगद्गुरु तुकोबारायांनी माग काय केलं, विठाला विठाला. साहजिकच मागच्या उर्वरित चिंतनावरून आपल्या मनामध्ये कदाचित हा प्रश्न उद्भवू शकतो की ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतायत आता तुम्ही कृपावंत, याचा अर्थ जगद्गुरु तुकोबारायांनी अगोदर ही मागणी कोणाकडे केली का? जगद्गुरु तुकोबाराय अगोदर काही याविषयी तुकोबारायांनी काही कर्तव्य पार पाडलं का? हे प्रश्न साहजिकच त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तर ऐका त्याचं चिंतन. विठाला विठाला. प्रामुख्याने तुम्ही आम्ही जीवन जगत असताना 4 जणांच्या पुढे हात पसरत असतो, पदर पसरत असतो, भीक मागत असतो, प्रार्थना करत असतो, मागणी मागत असतो. प्रामुख्याने जीवाचा हा स्वभाव आहे, गुणधर्म आहे की प्रामुख्याने आपण 4 जणांच्या समोर आपण आणि पदर पसरत असतो. ऐका, मला जसं आठवतंय तसं मी सांगतो. आपण जर बघितलं ना आपल्या जीवनामध्ये बारकाईनं जर डोकावून बघितलं ना, आपण सगळ्यात पहिलं प्रपंचाच्या समोर पदर पसरतो, प्रपंचाच्या समोर सतत भीक मागतो. प्रपंच आता माझं आणि कल्याण करेल, मला बरं वाटेल, मला मुलं होतील, माझं लग्न होईल, मुलं होतील, मुलाचे लग्न होतील, मुलाला मुलं होतील, यानं माझं कल्याण होईल, अशी सामान्य आपण आपल्या जीवनामध्ये ही अपेक्षा आशा बाळगतो. या अर्थाने आपण वाटचाल करत असतो. परंतु मला सांगा, प्रपंच खऱ्या अर्थाने सांगा मला सुख देईल का? नाही नाही, प्रपंच सुख देणारच नाही. का तर ज्ञानोबरायांनी सांगितलं, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. प्रपंच हा मुळातच दुःख रूप आहे. बघा ना तुम्ही,
विठाला 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 मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे लकवनाचे श्रवणी कैची सुखनिद्रा निद्रा अंथुरणी इंगळाच्या विठाला विठाला आहेत समोर म्हणून या ओव्या सांगितल्या बरं का. माझ्या काय म्हणजे जास्त चिंतन मी केलेलं नाही, बाबांच्या मुखातून ऐकलेलं आहे तेवढंच मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे लकवनाचे श्रवणी. अर्थात या ठिकाणी सुखाची कहाणी आपण ऐकू शकत नाही महाराज. प्रपंचाने कोणाला सुख दिलंय? तुम्हाला असं वाटतंय का आजपर्यंत प्रपंचाने कोणाला सुखी केलंय, कोणाला सुखी केलंय असं तुमच्या ऐकिवात एखादं तरी उदाहरण आहे? नाही बाप. प्रपंचाने तुम्हाला आम्हाला जाऊ द्या, परंतु जगन्यंता परमात्मा सुद्धा या भूतलावरती अवताराला आला आणि त्यानं प्रपंचाचा स्वीकार केला तर देवाला सुद्धा दुःख भोगावं लागलं. ऐका विठाला विठाला ऐका ऐका सांगतो बघा तुम्ही. रामप्रभू अवताराला आले. रामप्रभू अवताराला आल्याच्या नंतर रामप्रभूंचा सीतेचा वियोग झाला. सीतेचा रामप्रभूचा वियोग झाला. रामप्रभू अर्थात वनवासाला गेले. वनवासात गेल्याच्या नंतर सीतेचा आणि रामप्रभूचा वियोग झाला. पुन्हा वनवासातून अयोध्येत आले. अगदी तुम्ही पहिल्यापासून आठवा. अहो दुसऱ्या दिवशी रामप्रभूंचा आणि राज्याभिषेक ठरला होता हो, परंतु बाईंना आदल्याच दिवशी राजकारण फिरवलं. दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होता, राज तिलक होणार होता रामप्रभूंना, परंतु रात्रीतून बाईनं राजकारण फिरवलं कैकई मातेनं आणि रामप्रभूला वनवासात पाठवलं. कल्पना करा, डोळ्यासमोर आणा. रामप्रभू वनवासात गेले. वनवासात गेल्याच्या नंतर सीता मातेचा आणि रामप्रभूचा वियोग झाला. वियोग झाल्याच्या नंतर तुम्ही बघा लंकेवरती आणि विजय मिळवला. विजय मिळवल्याच्या नंतर ज्या वेळेला लंकेवरती जायचं, समुद्र महाराज वास्तविक पाहता जगन्यंता परमात्मा, परंतु त्या समुद्राने सुद्धा रामप्रभूला लंकेत जाण्याकरता वाट दिली नाही हो. काय वाटलं असेल त्याला? संभावितस्यचा कीर्ती मरणादतिरिच्यते, असा परमात्मा काय वाटला असेल त्याला? परंतु महाराज प्रपंचाचा अंगीकार. महाराज ऐका, पुढे जाऊन ऐका. रामप्रभू अयोध्येत आले. अयोध्येत आल्याच्या नंतर एका परटाच्या बोलण्यावरून आणि सीता आई साहेबाला सोडून द्यावं लागलं. ऐका ऐका, प्रपंचातलं दुःख इथपर्यंत नाही थांबत. रामप्रभूंच्या जीवनातलं दुःख या ठिकाणी नाही थांबत. महाराज जो पोटचा मुलगा आहे त्याची आणि रामप्रभूची भेट डायरेक्ट हायकोर्टात होते. विठाला विठाला कुणाला आनंद वाटेल का? आपल्या पोटी आपल्या उदरी आपल्यापासून तयार झालेला, आपल्यापासून जन्माला आलेला लवकुश आणि लवकुशाची आणि रामप्रभूची भेट कुठं? रणांगणामध्ये होते. अश्वमेध यज्ञाकरता जो घोडा पकडला होता आणि त्यांचं त्या ठिकाणी दोघांचं युद्ध होतं. एक मला सांगा ना, कल्पना करा, आपल्याच पोटचा मुलगा आहे आणि तो जर आपल्या विरोधात उभा राहिला तर आपल्या मनाला काय वाटत असेल? रामप्रभूला काय वाटलं असेल? महाराज रामप्रभूंच्या जीवनात सुद्धा हे दुःख. अर्थात माझा मुद्दा हा आहे, संसार हा कुणाला सुख देत नाही, देवाला सुद्धा सोडलं नाही, तर तुमची आमची काय कथा आहे? विठाला विठाला मूर्खत्व वचनाये पाये, मूर्खत्व वचनाये उपाय, मूर्खत्व हे कणाच्या मागे सुखाची कल्पना, सुखाची कल्पना, हे कणाच्या मागे सुखाची कल्पना, सुखाची कल्पना, मूर्खत्व वचनाये उपाय, मूर्खत्व वचनाये उपाय, ढेकणाच्या बाजी सुखाची, संसारात ढेकणाची बाजी.
विठाला विठाला. काय झालं, चैत्र महिन्याचा दिवस आणि एक जणाने दिवसभर रानात काम केलं. दिवसभर रानात काम केलं आणि घरी आला. त्याला वाटलं आता घरी बास टाकलेली आहे आणि ती घरी बास टाकलेली म्हणून आपल्याला निवांत झोप लागेल. परंतु झालं असं होतं, त्या बाजेला चौ बाजूनं ढेकणाने वेढलेलं होतं. मला सांगा, ढेकणाच्या बाजेवर जर एखादा झोपला तर त्याला झोप लागेल का? तसं प्रपंचात कुणी जरी कल्पना केली, महाराज असा जर कुणी म्हणेल की जाळात उडी घालतो आणि माझ्या अंगाला शांतता शीतलता लागेल, वाया हवं भरी होऊ नका. सारा सुखाला ही कोठे आलिया संसार, आलिया संसारी आलाही कोठे आलिया संसार, वाया भरी होऊ नका, वाया भरी होऊ नका, भरी होऊ वा. सुख नाही कोठे आली या संसारा, वाया हव बरी होऊ नका. अर्थात संसारात आल्याच्या नंतर सुख ऐकायला सुद्धा मिळणार नाही आणि तुम्ही आम्ही जर समजत असू तर ते मात्र सुख नाही. ऐका ऐका, ज्ञानोबराय संसार दुःख मूळ म्हणतायत, परंतु तुकोबरांनी त्यापेक्षाही 4 पावलं पुढे मजल मारलेली आहे आणि तुकोबराय म्हणतायत सुखाचा विचार नाही कोठे, काम बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. तुकोबराय म्हणतायत सुखाचा विचार संसारामध्ये प्रपंचामध्ये करूच नका. ऐका, तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. समजा आता लोकसभेचे दिवस चालू आहेत आणि मला एक सांगा, मी जर उभा राहिलो खासदारकीला, मी निवडून येईन का? काय वाटतं अण्णा? म्हणजे मी काय येडा बिडा दिसलो का काय तुम्हाला? बस वार कधी अहो, माझं वय झालेलं आहे, मी राहू शकतो. सांगा ना, मला आठवलंय सहज म्हणून मी सांगू राहिलो. येईन का निवडून? म्हणजे नागापूरवाले मला मतदान करणार नाही. म्हणजे मी खासदारकीला उभा राहिलो तर मी निवडून येणार नाही. अहो जाऊ द्या, तुम्ही मतदान करणार नाही यात काही नवल नाही, परंतु तसं पाहिलं तर वास्तविक पाहता करायला पाहिजे. परंतु मला माहिती आहे तुम्ही करणार नाही आणि बाकीचे तर लगेच नाही करणार. इथं बसलेले तर नाही करणार, परंतु बाकीचे तर लगेच करणार नाही. का करणार नाही? रात्री त्यांना जे द्यावं लागतं ते काय माझ्याकडे नाही. म्हणजे ते मला मतदान करू शकत नाही. बरं आहे का? अहो, मला तुम्ही मतदान करणार नाही यात नवल नाही, माझ्या घरचे सुद्धा मला मतदान करणार नाही. आता पुढे जाऊन सांगू का, घरचे नाही महाराज, कदाचित मीच मला मतदान करतो की नाही माहित नाही, कारण की माझे आदर्श वेगळे आहेत किंवा, परंतु मी एक विचार मात्र करू शकतो की मी जर खासदार झालो तर या जिल्ह्याचा विकास फार करेल. हा विचार तरी कमीत कमी मी करू शकतो, परंतु असा विचार सुद्धा या प्रपंचामध्ये करता येत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत सुखाचा विचार नाही कोठे, काम बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. अर्थात सुखाचा विचार सुद्धा या प्रपंचामध्ये नाही. आणि मग ह्या प्रपंचामध्ये, या प्रपंचाच्या समोर जर कितीही भीक मागितलं, कितीही महाराज प्रार्थना केली तर प्रपंच तुम्हाला वाटतं काय पूर्ण करेल? प्रपंच नाही. प्रपंच का पूर्ण करणार नाही? ऐका, 2 कारणं सांगतो आणि पुढे चालतो. प्रपंच एक व्यावहारिक सत्तेतून कारण सांगायचं ठरलं तर प्रपंच जड आहे, म्हणून प्रपंच तुमची आमची सुखाची, गोमटेपणाची, आत्महिताची, कल्याणाची, आनंदाची इच्छा पूर्ण करू शकत नाही. आणि ऐका,
परमार्थिक सत्तेतून सांगायचं ठरलं तर परमार्थिक सत्तेतलं उत्तर असं आहे, परमार्थिक सत्तेतून बघायचं ठरलं तर प्रपंच हा झालाच नाही. त्यामुळे प्रपंचाकडे महाराज सुखाची इच्छा कशी आपण व्यक्त करू शकतो? विठाला विठाला माझा मुद्दा इथून पुढे चालू झाला होता, लक्ष देऊ नये का, की आपण प्रामुख्याने 4 जणांकडे आणि आपण आपली इच्छा प्रार्थना मागणी व्यक्त करत असतो. मी प्रपंचाचा विचार तुमच्या समोर सांगतोय. प्रपंच मुळात झालाच नाही. पहिलं व्यावहारिक सत्तेतलं कारण सांगितलं, प्रपंच जड आहे. तो कसा जड आहे, कशामुळे जड आहे, कशा पद्धतीने जड आहे, मला हे चिंतन सांगण्याकरता वेळ नाही. तुम्ही मोठ्यांचं ऐकलेलं आहे. आणि परमार्थिक सत्तेतलं मी उदाहरण सांगितलं, परमार्थिक सत्तेतून त्याचा अर्थ सांगितला. प्रपंच मुळात तर झालाच नाही, तर आपण जो झाला नाही त्याच्याकडे सुखाची अपेक्षा कशी करू शकतो? ऐका काय झालं. एक मुंबईमध्ये जोडपं राहत होता, मुंबईमध्ये जोडपं राहत होता आणि नव्यानंच लग्न होऊन मुंबईमध्ये राहायला गेले होते. आता मुंबईमधल्या त्या खोल्या, मुंबईमधल्या खोल्या अतिशय छोट्याशा राहते, एकदम छोट्याशा. त्यामध्येच त्यांचे तो पलंग, त्यामध्येच ते भांडेकुंडे, गॅस टाकी आणि बाकीचं सर्व साहित्य. तो दोघांचा प्रपंच चालू झाला. प्रपंच चालू झाला असंच तो कामाला जायचा, ही डबा करून द्यायची. त्यांचं रोजची दिनचर्या चालू झाली. दिनचर्या चालू असताना एके दिवशी झोपल्याच्या नंतर आणि सहज एके दिवशी त्या पतिराजाच्या मनात आलं आणि तो बायकोला झोपल्याच्या नंतर, पलंगावरती झोपल्याच्या नंतर म्हणू लागला, का ग? म्हटले आता ठीक आहे, एवढी खुली आपल्याला पुरती दोघाला, ही पूर्ण होती. परंतु जर समजा आपल्याला यदा कदाचित मुलगा झाला आणि मुलगा झाल्याच्या नंतर तो कसा, त्याला जागा कशी भेटेल? मग त्या बायकोनं सांगितलं, थोडं पलीकडे सारखं. लक्ष देऊ नये का, मी कशा करता सांगतोय. प्रपंच मुळात झाला नाही आणि त्याच्या पुढे जर भीक मागितली तर तो आपल्या आनंदाची सुखाची इच्छा पूर्ण करेल का, या करता. लक्ष देऊ नये का महाराज. त्या बाईनं सांगितलं थोडं पलीकडे सरका. तो सरकला पलीकडे. तो पलीकडे सरकल्याच्या नंतर त्यानं दुसरा प्रश्न केला, अगं जर कदाचित जुळत झाला तर आपल्या गावातल्या त्या पाटलासारखा, जुळं जर झालं तर, दोघं जर झाले तर? ती म्हटली आणखी थोडं पलीकडे सरका. तो आणखी पलीकडे सरकला. पलंग छोटा होता. आणि त्यांना पुन्हा तिसरा प्रश्न केला, अगं म्हटले या 2 मुलाच्या पाठीवर जर एखादी मुलगी झाली तर? म्हटले आणखी थोडं पलीकडे सरका. तो जसा पलीकडे सरकायला गेला तसा धाड दिशी पलंगावून पडला आणि कंबर त्याचं मोडलं. आता पुढं काय झालं ते सांगण्याकरता माझ्याकडे वेळ नाही, माझा दृष्टांत संपला. त्याला कोणत्या दवाखान्यात नेलं, कसं नाही हे मला सांगण्याकरता वेळ नाही. परंतु तो पडला आणि कंबर मोडलं. मला सांगा, माझ्या या दृष्टांतातलं उत्तर द्या. मला सांगा, त्याचं कंबर मोडलं, त्याचे हातपाय मोडले, त्याला जे दुःख झालं हे झालेल्या मुलापासून झालं का न झालेलं? मग न झालेले जर एवढा त्रास देते तर झालेले किती देत असतील? विठाला विठाला माझा मुद्दा हा आहे की जे झालंच नाही त्याच्यापासून आपण दुःख कशाला पदरात पाडून घ्यायचं. म्हणून प्रपंच मात्र ही इच्छा आपली पूर्ण करू शकत नाही. ऐका, पुढं आपण कोणाच्या पुढं हात पसरतो तर जीवाच्या पुढं. महाराज, जीव प्रामुख्याने बघितलं तर जीव स्वतः अपूर्ण आहे आणि जीव अपूर्ण असल्या कारणाने जीव सुद्धा ही इच्छा पूर्ण करत नाही. मग मला सांगा, आता जगद्गुरु तुकोबरांनी विचार केला, प्रपंच पूर्ण करत नाही, जीव पूर्ण करत नाही आणि जीव पूर्ण करत नाही. मग आता देवाकडे तुकोबराय आले आणि देवाच्या समोर उभं राहिल्याच्या नंतर तुकोबरायांनी देवाला सुद्धा महाराज बरीचशी प्रार्थना केली. परंतु वास्तविक पाहता देव दयाळू आहे परंतु कृपावंत नाही. शब्द आहे का, देव सुखाची इच्छा आपली पूर्ण करू शकत नाही. महाराज, जरा तुम्ही ज्ञानोबरांच्या आणि नेवाशातल्या मंदिरात आहात, जरा शब्द सांभाळून वापरा. देव सुखाची इच्छा पूर्ण करत नाही, मग आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, हे असं कसं काय म्हटलं? तुम्ही तुकोबरांच्या विरोधात बोलता का? महाराज, देव सुखाची इच्छा पूर्ण करत नाही. ऐका, मला याची आठवण करून द्या, मी एका वाक्यात त्याचं नंतर उत्तर देईन. माझा मुद्दा तात्पुरता असा आहे, देवाच्या पुढे उभं राहिले आणि महाराज देव मात्र दयाळू आहे. दयाळूपणा वेगळा आणि कृपावंतपणा हा वेगळा आहे. विठाला विठाला पुंडलिक
माऊली कवर श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरू महाराज की जय. महाराज देवाच्या समोर उभं राहिल्याच्या नंतर देव आपली सुखाची इच्छा पूर्ण करू शकत नाही, आणि देवाने जर सुखाची इच्छा पूर्ण केली आपली तर देव महाराज देवही आहे आणि देव संतही आहे. सर्व सत्ताधीश जो असतो, ज्याची संपूर्ण जगतावरती सत्ता आहे, तो देव आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अर्थात भगवान परमात्म्याची जगतावरती सत्ता आहे म्हणून तो देव आहे, परंतु संत पद हे वेगळं आहे. परंतु देव देवही आहे आणि संतही आहे. म्हणून देवाने जरी आपली सुखाची इच्छा पूर्ण केली तर संत म्हणून तो आपली सुखाची इच्छा पूर्ण करतो. म्हणून तर म्हटलेलं आहे, देवा तू आमुचा कृपा करुणा सिंधू. अर्थात आमुचा म्हटलं देव ज्या वेळेला करुणा करतो ना, त्यावेळेला संत या पदातून आपल्यावरती कृपा करतो. आणि देव परंतु प्रामुख्याने जर बघितलं तर भगवान परमात्मा सुद्धा ही इच्छा पूर्ण करत नाही, परंतु ही गोमटेपणाची इच्छा. आणि शेवटी सरते जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायांच्या समोर उभे राहिले आणि ज्ञानोबरायांना म्हणतायत की या सगळ्या गोष्टींना आणि सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊन शेवटी सरते जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, आता तुम्ही गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. माझं गोमटं करा, माझं चांगलं करा, माझं कल्याण करा, माझं हित करा. आता तुम्ही माझं गोमटं करा, अशी जगद्गुरु तुकोबराय आणि प्रार्थना करतायत. आणि शेवटी म्हणताय, अर्थात हे सगळं बोलून जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, अर्थात माझ्या मनात एक आहे आणि बाहेर एक बोलतोय, असं नाही. अभंगाचं तिसरं चरण. वंचिले ते पायापास, 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 वंचिले पायापास. नाही आसी गळे, नाही आसी गळे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे. असं नाही बा. कीर्तनकार बोलते ते एक, मनात एक, काय म्हणणेसी एकम, वचसी एकम. अर्थात मनात एक असतं, बोलणं एक असतं, करणं कथनी दुसरीच, करणी तिसरीच. हे असं नाही. मी जे बोललोय ना, वेचले वंचिले ते म्हणजे वेचले म्हणजे बोललो, मी जे बोललो वंचिले ते पायापाशी. यापेक्षा दुसरं वेगळं माझ्या मनात काहीच नाही. एकच करा.
गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. मी तुमच्यावरती भार घातलेला आहे, माझं गोमट करा, माझं कल्याण करा. आणि मला माहित आहे तुम्ही हे सर्व करू शकता, तुम्ही समर्थ आहात, कारण की तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये आणि कृपेनं सुद्धा तुम्ही संपन्न आहात. म्हणून मला निश्चित माहित आहे की गोमटे ते करा माझे. आणि मी जे बोललोय वंचिले ते पायापासी नाही यासे वेगळे. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत माझ्या अंतकरणातल्या ज्या काही गाठी आहेत त्या मी सोडून दिल्या. तुका मने सोडिला गाठी, तुका मने सोडिला
तुका म्हणे सोडिल्या गाठी दिले मिठी पायासी. जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतायत की हे ज्ञानोबराय, मी माझ्या अंतकरणातल्या जेवढ्या काही गाठी आहेत त्या सोडलेल्या आहेत. गाठी या शब्दाचा अर्थ असा आहे, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ. अर्थात संदेहाच्या गाठी आणि त्या मी सोडून टाकल्या. म्हणजे बा मी यांच्या समोर उभं राहिल्याच्या नंतर हे माझं कल्याण करतील, हे माझं गोमट करतीलच का मी चुकीच्या ठिकाणी आलो, हे जे बाकीचे काही संशय आहेत हे सगळे मी सोडून दिलेले आहेत. आणि मला आता माहित आहे तुमच्याशिवाय माझं दुसरं कोणी कल्याण करू शकत. महाराज बघा, तुम्ही त्या मलयगिरीचं जे चंदन असतं ना, त्या चंदनाच्या झाडापाशी जर दुसरं कोणतं जरी झाड असेल तर ते चंदनाचं झाड त्या झाडाला शीतल करीत असतं. अगदी त्याचा सुगंध सुद्धा त्या झाडातून येत असतो. कुठलंही झाड असू द्या, परंतु जगतामध्ये एकमेव एक झाड असं आहे चंदन त्याला आणि सुगंधित करू शकत नाही. कितीही 100 नंबरी चंदन असू द्या, परंतु ती एक झाड असं आहे त्याला ते सुगंधित करू शकत नाही. त्या झाडाचं नाव काय आहे? बांबू. 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 आता त्याला चंदनाच्या झाडाला विचारलं, का रे बाबा सगळ्याला तू असा भेदभाव का करतो, बाकीच्याला सुगंधित करतो, याला का सुगंधित करत नाही? त्यावेळेला चंदनाच्या मुखातून निघालेले शब्द, मी मस्त त्याला सुगंधित करण्याकरता निघालोय, परंतु त्यांना फुटाफुटावर गाठ बांधलेली आहे आणि ती फुटाफुटावरली गाठ वरती जाऊनच देत नाही. कसं सुगंधित होणार? तसं भगवंताच्या संतांच्या दरबारात यायचं असेल, आपलं आत्मकल्याण करून घ्यायचं असेल तर आपल्या अंतकरणात जेवढ्या काही संदेहाच्या संशयाच्या गाठी आहेत या सोडून द्याव्या लागतात. महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा वेणू वाजायचे आणि वेणू वाजत असताना त्या गोपिका त्या वेणूला म्हणल्या, त्या बासरीला म्हटल्या, कागं दाई, कागं बासरीबाई, अगं आम्ही एवढ्या दिवसाची भगवान परमात्म्याची भक्ती करतो, परंतु हा परमात्मा आम्हाला तोंड सुद्धा दाखवत नाही आणि तुला तर तो हातातून खाली सुद्धा सोडत नाही, असं का? तर त्या बासरीनं दिलेलं उत्तर महाराज या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. बासरी म्हणते, बघा माझ्याकडे जरा बघा, माझ्याकडे बघा. अगं माझ्याकडे बघा, मी कधी म्हणत नाही की माझं मुलावरती प्रेम आहे, मुलीवरती प्रेम आहे, नवऱ्यावरती प्रेम आहे, याचा मी कसलाच विचार करत नाही. आणि भगवान परमात्म्यावरती माझा एकमेव दृढ विश्वास आहे आणि म्हणून मी इथून तिथून मोकळे झाले आणि इथून तिथून मोकळे झाल्यामुळे भगवान परमात्मा मला विसरायलाच तयार नाही. म्हणून तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. अर्थात आपल्याला अंतकरण निर्मळ करावं लागेल, अर्थात आपल्याला मोकळं व्हावं लागेल, संदेहाच्या गाठी सोडून द्याव्या लागतील. आणि एकदा का संदेहाच्या गाठी सोडल्या महाराज मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, सगळं हे मी माझ्या जीवनात केलं आणि मला आता एकमेव माहित आहे, मला माझा हा पूर्णतः दावा आहे. नवे नवे मला ह्या सगळ्या गोष्टींतून लक्षात आलेला आहे, कळून आलेला आहे की माझं एकमेव हित केवळ तुम्ही आणि तुम्ही करू शकता. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करे किंवा शोधून आले संत, हित जगाचे. एकमेव तुमच्याशिवाय माझं गोमट हित कल्याण कोणी करू शकत नाही. म्हणून
आता तुम्ही काय करा, गोमटे ते करा माझे. ऐका, आणखी एक भाव सांगतो अगदी थोडक्यामध्ये. आपलं गोमट कशात आहे, आपलं कशानं कल्याण होईल. आपल्याला भरपूर पैसा मिळाल्यानं कल्याण होईल, आपल्या मुलाचे लग्न झाल्यानं कल्याण होईल, आपल्याला इस्टेट प्राप्त झाल्याच्या नंतर आपलं कल्याण होईल, किंवा अन्य लौकिकातल्या गोष्टी प्राप्त झाल्याच्या नंतर कल्याण होईल. हे तुम्हाला आम्हाला काहीच माहित नाही. संत महात्म्यांनाच केवळ माहित आहे की आपलं कल्याण कशात आहे. ऐका, श्री गुरु राऊत बाबा एक दृष्टांत सांगत असतात. काय झालं, एक फळं विकणारी बाई आणि एका बाईच्या घरी फळं घेऊन गेली. आपल्या इकडे असतात त्या बाया, आता हल्ली कमी झालं, हल्ली ते मॉल हातगाड्या याच्यामुळे ते कमी झालं. परंतु पूर्वी बाया अशा टोपलीत फळं घेऊन जायच्या आणि आंब्याच्या दिवसात आंबे, सीताफळाच्या दिवसात सीताफळ, चिक्कूच्या दिवसात चिक्कू, जांभळाच्या दिवसात जांभळ, बोराच्या दिवसात बोर, असं ती टोपलीत बोरं घेऊन एका बाईच्या घरी गेली. ऐका, लक्ष देऊन ऐका. आणि बोरं घेऊन गेल्याच्या नंतर बोरं मांडले आणि म्हटले, ए सखूबाई घे बोरं, गोड गोड बोरं आहेत, अगदी चांगली आहेत आणि तुझ्या करतात आणली बघ म्हटले. तिनं त्याच्यावरचं झाकण काढलं, बोरं बघितल्याच्या नंतर तेवढ्यात तिचं छोटंसं मूल 4-5 वर्षाचं पोरग तिच्या समोरून बाहेर असं जाऊ लागलं, तिच्या समोरून गेलं. त्यावेळेला ती म्हणली, ए बाळू येणारे. अगं तुझा बाळू खूप मोठा झाला, मी याला फार लहानपणी बघितलं होतं, बाळू येणारे घेणारे बोर. असं ती फळावली बाई हाका मारू लागली आणि बोरं घे म्हणू लागली. तिनं, तो मुलगा काय येणार, तो म्हटला नको मला बोरं. आई म्हणू लागली, अरे ये ना बाळू घे ना, मावशी बोरं देते तर घे ना बोरं, काय हरकत आहे बोरं घ्यायला. आईला खूप आश्चर्य वाटलं, याला ती फळावली मावशी हाका मारते तरी सुद्धा हा बोरं घेण्याकरता येत नाही. काय संस्कार चांगले आहेत बा, काय दृढ संस्कार आहेत बा, काय सुसंस्कार आहेत बा. तिला आश्चर्य वाटलं, मुलगा काय जवळ आहे ना. शेवटी ती म्हटली, अरे बाळू ये ना, तरी तो येईना. मग शेवटी ती म्हटली, ये मी देते. मग तो बाळू जवळ आला. बाळू जवळ आल्याच्या नंतर ते छोटस मूल जवळ आलं. जवळ आल्याच्या नंतर हिना बोरं घेतले, दोन्ही मुठी भरून ओंजळ भरून बोरं त्याच्या हातात दिले. त्या बाळूच्या चड्डीचे खिसे भरले, शर्टाचे खिसे भरले आणि हातात सुद्धा बोरं घेऊन नाचू लागला. ऐका, हातात सुद्धा बोरं घेऊन नाचू लागला. ती बाई गेली, फळावली बाई गेली. गेल्याच्या नंतर आई म्हटली, अरे दादा तुला ती बाई एवढे हाका मारत होती तरी तू बोरं का घेत नव्हतं, तुझ्या हाताने बोरं घ्यायला तुला काय झालते. ऐका, आता माझा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे. त्या छोट्याशा बाळानं दिलेलं उत्तर या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. ते बाळ म्हणू लागला, आई अगं माझी एवढे हात, मी जर बोरं घ्यायला गेलो असतो तर बोरं किती बसले असते, 2 बोरं माझ्या हातात बसले असते. पण आई मी बोरं न घेतल्यामुळे त्या आजीनं स्वतः वंजूळ भरली, माझ्या हातात बोरं दिले, माझे चड्डीचे खिसे भरले, शर्टाचे खिसे भरले आणि हातात सुद्धा हे बघ म्हणले तू सुद्धा खा. ऐका, माझा दृष्टांत संपला. आपण आपल्या बुद्धीनं जर हिताची कल्पना, गोमट्याची कल्पना करायला गेलो तर आपल्याला माहित नाही बा आपलं हित गोमट कशात होईल. परंतु संतांकडे जर आपण प्रार्थना केली, संतांच्या चौकटीतून आपण जर गोमटेपणाची मागणी केली तर आपलं भरपूर कल्याण होईल. कृपदान केले संते, कृपदान केले कल्पाती चरणा, कल्पाती चरणा, मनविता कांते दास, मनविता कांते दास, कल्पाती चरणा, कल्पाती चरणा, मनविता कांते दास, मनविता संत महात्मे की देतात, कृपादान केले संती, कल्पांती ही नसरेना, या संतांचे देणे कल्पतरू हुनी हुनी. एवढं संत महात्मे देत आहेत महाराज, किती देत आहेत, भरपूर देत आहेत. म्हणून आपल्या गोमट्याची, आपल्या आत्महिताची, आत्मकल्याणाची, आनंदाची व्याख्या ही फक्त ज्ञानोबरायांना माहित आहे. म्हणून ज्ञानोबरायांच्या दारात येऊन पदर पसरायचा. गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हाशी. ऐका, या विषयावरती एक शेवटची ओवी सांगतो आणि थांबतो. बघा,
ज्ञानोबरायांनी 18व्या अध्यायाच्या आणि मंगलामध्ये म्हटलेलं आहे, जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो, जय जय स्वसंवेद बीज प्ररो हानावनी, स्वसंवेद बीज प्ररो हानावनी. बरोबर आहे. विठाला विठाला जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो, स्वसंवेद बीज प्ररो हानावनी. एवढं संत महात्म्य आपल्याला देत आहेत. म्हणून एकच करायचं, त्यांच्या दरबारात येऊन त्यांच्या पुढे जर पदर पसरला ना, महाराज आपल्याला नाही माहीत. म्हणून संत महात्म्यांच्याच मुखातून आपल्या गोमटेपणाची व्याख्या बघा तुम्ही. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज. काय गोमट आहे, कशात गोमट आहे, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझे सांगा का कुळती. यामध्येच खऱ्या अर्थाने आयुष्यभर भगवान परमात्म्याचं भजन, संत महात्म्यांचं चिंतन, यामध्येच आपल्या जीवनाचं आत्महित गोमट आहे. म्हणून तर ज्ञानोबरायांच्या दरबारात, ज्ञानोबरायांच्या चरणारविंदी जगद्गुरु तुकोबराय प्रार्थना करतायत, आता तुम्ही गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. म्हणून आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. आणि जीवाचा आणि संत महात्म्यांचा संबंध कसा आहे, तर जीवाचा आणि संत महात्म्यांचा जीवलग असो. माझ्याकडे वेळ नाही, परंतु जीवाचं जीवलग का म्हटलेलं आहे, तर आपल्याला आई वडिलांपेक्षाही जर जवळचे कोण असतील तर ते संत महात्मे आहेत. म्हणून जीवलग साधू संत अर्थात आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. यथामती यथावकाश थोडक्यात अभंगाचा भाव बघण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता या ठिकाणी सेवा करत असताना सेवाच करावी लागते. माझ्या शब्दाकडे जरा लक्ष द्या. या ठिकाणी सेवा करत असताना सेवाच करावी लागते. सुतभरही मागं पुढं होऊ न द्यावं लागतं. कारण की मोठी मोठी अगदी हिमालयाच्या उंचीची आणि माणसं या ठिकाणी बसलेली आहे. श्रोत्यामध्ये सुद्धा काय सामान्य नाहीत. या ठिकाणी एक एका हुनी बळी रे, अर्थात खूप श्रेष्ठ श्रेष्ठ मंडळ या ठिकाणी आहेत. मला नाही माहित तुम्ही कीर्तन संपेपर्यंत विठ्ठल विठ्ठल म्हणलं का न म्हटलं, परंतु मी इथं आल्यापासून माझ्या मांड्यान पोटऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. विठाला तुम्ही म्हणा अथवा न म्हणा, त्याचं कारण आहे. कारण की महाराज बाहेर बोलत असताना काही थोडंफार मागं पुढं काही बोलूच नाही. कीर्तनकारांनी काही बोलूच नाही. ज्ञानोबरायांच्या दरबारात खोटं कायला बोलायचं, काही तर कीर्तनकाराने बोलूच नाही. जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. या न्यायानंच कीर्तन व्हायला पाहिजे. असो तेव्हा जे काही बोलण्याचा प्रयत्न केला ते श्रीगुरूंच्या मुखातून श्रवण केलेलं आहे. म्हणून जे योग्य वाटत असेल ते निश्चितच जीवनामध्ये अंगीकृत करण्याचा प्रयत्न करा. आणि आपण सुद्धा आजच्या सेवेच्या माध्यमातून श्रीमंत श्री ज्ञानोबरायांच्या चरणी तुकोबरायांच्या शब्दाच्या माध्यमातून प्रार्थना मागणी करूया. गोमटे ते करा माझे, आता तुम्ही गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. अशाच आशयाचा आणि कोंब आमच्या अंतकरणात उद्विग्न उगू द्या. आणि आमच्या सुद्धा अंतकरणात तुमच्याविषयी अशीच भावना तयार होऊ द्या की तुम्हीच आमचं गोमट कल्याण हित करणारे आहेत. तेची माझे हित करीती सकळ या न्यायानं. म्हणून या कीर्तन सेवेच्या माध्यमातून अशी प्रार्थना आपण सुद्धा ज्ञानोबरायांच्या चरणी करूया. झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करतो. माझे श्री गुरु गाथामूर्ती राऊत बाबा यांच्या चरणी समर्पित करतो. सेवेकरता उपस्थित असणारे महाराज मंडळी आहेत, ट्रस्टचे मंडळी आहेत, आदी करून माझे परमार्थ स्नेही सर्व गुणीजन टाळकरी मंडळी आहेत, मृदंग वादक आहेत, माता भगिनी आहेत, पुरुष भाविक आहेत. या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी थांबतो. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राता पाया पेटी करो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.
पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम, सद्गुरु बंशी महाराज की जय।